a इज इक्वल टू 9 आणि इथे आपण d काढलेलं आहे. d स्क्वेअर इज इक्वल टू 25 अँड d इज इक्वल टू प्लस मायनस 5. त्याच्यावर आपल्याला कॉन्सिक्युटिव्ह 3 टर्म काढायचे. कॉन्सिक्युटिव्ह 3 टर्म आपण कन्सिडर केलेले आहे a मायनस d a प्लस d. आता a ची किंमत काढली आणि d ची किंमत काढली, त्याच्यावरून पुढचे टर्म काढायचे. देन फर्स्ट टर्म is equal to a minus d. So a is 9. एकदा d प्लस घ्यायचं आणि एकदा d मायनस घ्यायचं. a minus d is 5 plus 5 घ्या. तर प्लस 9 मायनस प्लस मायनस 5 9 minus 5 4. पहिला टर्म आला आपला 4. देन सेकंड टर्म is equal to a is equal to 9. Well, that is third term. Consider third term is a plus d. a is 9 plus d is plus 5. d चे दोन व्हॅल्यू आले, एक प्लस 5 आणि एक मायनस 5. कारण वर्ग संख्या असल्यामुळे वर्गमूळ एकदा प्लस आला आणि एकदा मायनस आला. एकदा प्लस घेऊन व्हॅल्यू काढायची आणि एकदा मायनस घेऊन व्हॅल्यू काढायची. मग 9 plus 5 4. हे कॉन्सिक्युटिव्ह 3 टर्म झाले आपले 4 9 and 4. कॉन्सिक्युटिव्ह 3 टर्म. आता मायनस घेऊन आपण व्हॅल्यू काढू. When d is minus 5, when d is equal to minus 5. So first term is a minus d is equal to a is 9 minus d is minus 5. So 9 minus minus plus 5 is equal to 40. जेव्हा निगेटिव्ह d घेणार तेव्हा पहिला टर्म येणार 40. Then second term a is equal to 9. हे झालं सेकंड. And third term is equal to a plus d. a is equal to 9 plus d is equal to minus 5. One is positive and other is negative. जेव्हा एक संख्या पॉझिटिव्ह आणि एक संख्या निगेटिव्ह असेल तेव्हा वजाबाकी बघा. मग 9 आणि 5 मधला फरक 4 मोठ्या संख्येचं महत्त्व असेल ना, म्हणजे पॉझिटिव्ह फरक. म्हणजे जेव्हा d निगेटिव्ह घेतला फर्स्ट टर्म 14, सेकंड टर्म 9 and third term 4. Therefore consecutive 3 term are consecutive 3 term are 4 9 14 or. म्हणजे पॉझिटिव्ह 5 घेतल्यानंतर हे आले आणि निगेटिव्ह 4 घेतल्यावर हे किंवा 14 9 4 असं शाब्दिक नोंद करायचं. अशा पद्धतीने आपल्याला कॉन्सिक्युटिव्ह टर्म आपण कन्सिडर केलं. दिल्यानंतर कंडिशननुसार आपण a काढलं d काढलं, a आणि d काढून आपण असे फर्स्ट 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म काढले. देन नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दिस एक्सरसाइज 3.3. Question number 8. Find 4 consecutive terms in an arithmetic progression whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. आता आपण या गणितामध्ये काय केलं, आपण कॉन्सिक्युटिव्ह 3 टर्म काढले. आता पुढचा जे क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8, यामध्ये कॉन्सिक्युटिव्ह 4 टर्म काढायचे. कॉन्सिक्युटिव्ह 4 टर्म. पहिल्यांदा कन्सिडर करायचं आहे assume that consecutive 4 term are. Question number 8. Assume that consecutive 4 term are a minus d, a plus d,
अँड ए प्लस 2d. डीच्या फरकानं वाढते, डीचा डिफरन्स घेतलेला आहे. कॉन्स्टिट्यूटिव्ह 4 टर्म आपण हे कन्सिडर केली. आता कंडिशन काय दिलेली आहे त्या कंडिशननुसार आपण लिहून काढू. बाय फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन आहे सम ऑफ कॉन्स्टिट्यूटिव्ह 4 टर्म इज 12. कॉन्स्टिट्यूटिव्ह 4 टर्मची सम 12 आहे. म्हणजे हे जे 4 टर्म आहेत त्यांची सम घ्यायची. ए मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 2d. या कॉन्स्टिट्यूटिव्ह 4 टर्मची सम आहे 4d बाय फर्स्ट कंडिशन. आता याच्यानं काय निघतं बघू आपण. ए मायनस डी प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 2d इज इक्वल टू 4d. मायनस डी प्लस डी कैंसल. ए प्लस ए प्लस ए प्लस ए 4a. 4 दाई आले 1 2 3 4. 4a प्लस 2d इज इक्वल टू 4d. आता 2 ने डिवाइड करू तर आता 4a 2d आलेलं आहे. डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय 2. डिवायडेशन केल्यानंतर 2a प्लस डी इज इक्वल टू 7. आता पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला डायरेक्ट याची व्हॅल्यू भेटली होती, इथं व्हॅल्यू भेटली नाही म्हणजे हे इक्वेशन तयार झालं. आता नेक्स्ट बघूत आपण त्याच्याला काय भेटते का. नेक्स्ट कंडिशन आहे सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 40. एक मिनिट सॉरी. पहिल्या 4 टर्मची बेरीज इथं 12. पहिल्या 4 टर्मची बेरीज 12 कितीला 6. then sum of third and fourth term is 40. third term first second third आणि fourth term by second condition. by second condition. second condition काय sum of third and fourth term. third term आहे a plus d plus fourth term आहे a plus 2d. यांची सम आहे 40. a plus d plus a plus 2d is equal to 40. a plus a 2a plus d plus 2d 3d is equal to 40. इथं पण आपल्याला इक्वेशन भेटली. आता हे इक्वेशन सोडू. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. याला आपण इक्वेशन नंबर 2. देन सॉल्व दिस इक्वेशन. कारण डायरेक्ट व्हॅल्यू आली नाही. मागच्या गणितामध्ये डायरेक्ट एची आणि डीची व्हॅल्यू आली होती दिलेल्या कंडिशननुसार, पण ह्याच्यामध्ये व्हॅल्यू न येता इक्वेशन्स आले. आता इथं 2a दिसते. कोएफिशियंट सेम आहे. कोएफिशियंट सेम आहे म्हणजे आपण आणि सिम्बॉल पण सेम आहे तर आपण वजाबाकी करून काय करू a कॅन्सल करून डीची व्हॅल्यू काढू. आता वजाबाकी करताना बघायचं मोठ्यातून लहानची वजाबाकी व्हावी. डी पॉझिटिव्ह यावं म्हणजे 3d मधून d गेलं 2d येते म्हणजे इक्वेशन 2 मधून इक्वेशन फर्स्टची वजाबाकी. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन फर्स्ट 2 मधून 1 ची वजाबाकी. दुसरी इक्वेशन 2a प्लस 3d इज इक्वल टू 40. इक्वेशन सेकंड अँड इक्वेशन फर्स्ट इज 2a प्लस d इज इक्वल टू 6. दॅट इज इक्वेशन फर्स्ट. आता यांची वजाबाकी करायची. मायनस 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 सिंबल चेंज. 2a minus 2a cancel. 3d minus d 2d is equal to 14 minus 6 8. So 2d is equal to d काढायचं आपल्याला. d is equal to 8 हे गुणाकार पुढे भागाकार d is equal to 4. कॅल्क्युलेशन केल्यानंतर d ची व्हॅल्यू आली. आता आपण a ची व्हॅल्यू काढू. इक्वेशन फर्स्ट मध्ये सोपी आहे. d is equal to 4 14 इक्वेशन फर्स्ट. d is equal to 4 14 इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट आहे
क्वेश्चनचे आपण क्वेश्चन सॉल्व करून ए आणि बी काढला. आता आपल्याला जे अज्युम केले त्याची व्हॅल्यू काढायची. जे आपण फर्स्ट टर्म सेकंड टर्म अज्युम केले होतं त्यांची व्हॅल्यू काढू. फर्स्ट टर्म इज इक्वल टू a minus b. a is 1 minus b is 4. 1 minus 4 एक बरोबर 4 असतात. 4 मधून 1 गेले 3, 4 च्या मागचं सिम्बॉल मायनस. पहिल्या टर्मला -3. सेकंड टर्म is equal to a. a is equal to 1. And third term is equal to a plus b is equal to a is 1 plus d is 4 is equal to 5. And fourth term is equal to a plus 2d. a is 1 plus 2 into d is 4. So 1 plus 2 4 is 8. Fourth term is 1 plus 8 9. Fourth term is 9. पहिला टर्म, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायचं आणि काढायचं. आणि फर्स्ट टर्म आला -3, सेकंड टर्म आला 1 and थर्ड टर्म 5 and फोर्थ टर्म इज 9. Therefore शेवटी शाब्दिक उत्तर लिहून काढायचं. Therefore consecutive four term are -3, 1, 5 and 9. अशा पद्धतीने आपण दिलेल्या कंडिशननुसार कॉन्स्टिट्यूटिव्ह फोर टर्म शोधून. Then next question. Question number 9. Question number 9. If the ninth term of an arithmetic progression is 0, then prove that 29th term is twice the 19th term. That the ninth term of an arithmetic progression is 0. Ninth term is equal to 0 दिले. म्हणजेच T9 is equal to 0 दिले. आणि काय prove that म्हणजे आपल्याला prove that 29th term is twice the 19th term. 29th term is equal to twice the 19th term. हे आपल्याला सिद्ध करायचं. आपण टी याचा फॉर्म्युला यूज करू. म्हणजे आपल्याला सिद्ध करायचं T29 is equal to 2 into T9. हे सिद्ध करायचं. टी यांचा फॉर्म्युला यूज करून Tn is equal to a plus n minus 1 into d. त्याच्यावर प्रत्येकाची इक्वेशन तयार करून घेतो आपण. T9 is equal to a plus 9 minus 1 a into d. That is equation first. Then T29 is equal to a plus 8 ला कमी करायचं 28d. And T19 is equal to a plus 18d. ही प्रत्येकाची व्हॅल्यू काढली आपण. आता हे जे आहे T9 is equal to 0. ह्याच्यावरून आपल्याला याची व्हॅल्यू काढता येईल. T9 ची व्हॅल्यू
व्हॅल्यू काढू मग इक्वेशन तयार करू. T9 इज इक्वल टू 0. T9 ची व्हॅल्यू 0 ठेवली इज इक्वल टू A प्लस 8 ठेवली. मग आपण A ची व्हॅल्यू काढू. A इज इक्वल टू हे प्लस 8 D इकडे गेले मायनस 8 A ची व्हॅल्यू काढली आपण. आता A ची व्हॅल्यू अशीच आपण T29 आणि T19 काढू. T19 इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 म्हणजे 19 मायनस 1 18 D. आता A ची व्हॅल्यू इथं काढली. A ची व्हॅल्यू इथं ठेवतात. T19 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू मायनस 8D प्लस 18D. आता इथं सेम आहे, लाईट टर्म आहे, त्यांची वजा पाठवणार. एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणजे वजा पाठवणार. 18 मधून 8 गेले 10. T19 इज इक्वल टू 10. आता असंच आपण T29 काढू. T29 इज इक्वल टू A प्लस एकदा कमी 28D. A ची व्हॅल्यू आली मायनस D. इथे काढलेली आपण सुरुवातीला A ची व्हॅल्यू मायनस D. A इज इक्वल टू मायनस D प्लस 28D. 1 प्लस 1 मायनस परत वजा म्हणजे 28 मधून 8 गेले 20D. हे T29 ची व्हॅल्यू आली 20D. T19 ची आली 10D. इथं सिद्ध झालं. हे हिची दुप्पट म्हणजे हे आहे. ह्याला नंबर 1 आणि ला T29 इज इक्वल टू 2 इंटू 10D. 10D म्हणजेच T9. T29 म्हणजे आपण काय करणार, हे 10D ची इक्वेशन फर्स्ट मध्ये व्हॅल्यू इथं ठेवतो. T29 इज इक्वल टू 2 इंटू T9 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. आपल्याला T9 इज इक्वल टू 0 दिलं होतं आणि T29 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ T19 हे सिद्ध करायचं. तर त्यासाठी आपण T9च्या फॉर्म्युलानुसार T9 काढलं. T9 ची व्हॅल्यू 0 दिलेली होती. ह्याच्यावरून आपण A ची व्हॅल्यू काढली Dच्या स्वरूपात. मग T19 इज इक्वल टू A प्लस 18D आला. A ची व्हॅल्यू ठेवली तर आपण मायनस 8D जे की आपण इथे काढली त्याच्यावरून Dच्या स्वरूपात T19 ची व्हॅल्यू आणि T10D. असंच आपण T29 ची व्हॅल्यू काढली Dच्या स्वरूपात. T29 ची व्हॅल्यू आली 20D. मग इथं 2 इंटू 10D दिली आणि 10D म्हणजेच T19 आणि सिद्ध झालं. T29 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ T19 म्हणजेच 29वे पद बरोबर 19वी पदाची दुप्पट. अशा पद्धतीने आपली एक्सरसाइज 3.3 कंप्लीट झाली. देन नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर ॲप्लिकेशन ऑन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. Applications of arithmetic progression. म्हणजे त्याच्यामध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर ॲप्लिकेशन ऑफ अर्थमॅटिक प्रोग्रेशन. यामध्ये आपण वर्ड प्रॉब्लेमचा 3.4 हे सॉल्व्ह करू. देन क्वेश्चन नंबर फर्स्ट मी क्वेश्चन वाचून दाखवते आणि डायरेक्ट कॅल्क्युलेट करतो आपण. First question. On 1st January 2016, Sanika decided to save 10 rupees, 11 rupees on second day, 12 rupees on third day. If she decides to save like this day on 21st December 2016, what would be her total saving? सानिकाने काय केले 2016 1 जानेवारीला 10 रुपये सेव्ह करायचे, 2 जानेवारीला 11 रुपये, 3 जानेवारीला 12 रुपये, असं एक एक दिवसानं प्रत्येक दिवशी त्यानं 1-1 रुपया वाढत त्यानं पूर्ण 31 डिसेंबर 2016 पर्यंत सेव्हिंग करायचं ठरवलं. तर पूर्ण वर्षाच्या शेवटी त्याच्याकडे किती जमा होते म्हणजे आपल्याला इथं सम काढायचे. हे कसं ओळखलं आपण, TN काढायचं का SN काढायचं क्वेश्चन वाचून आपण डिसाईड करायचं. तर त्याने आपल्याला शेवटी काय विचारलं, व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग.
टोटल सेविंग विचारल्यावर एसएनचा फॉर्म्युला यूज करणार. आता 2016 जे आहे 2016 मध्ये 1 जानेवारीपासून 2016 काय आहे हे लीप वर्ष इज लीप इयर. लीप इयर मध्ये किती दिवस असतात 366 दिवस असतात. हॅविंग 366 days. लीप इयर हॅविंग 366 days. मग आपल्या लीप इयर मध्ये एकूण किती जमा केली टोटल ही संख्या दिलेली होती याच्यावर आपण काढू. पहिल्या दिवशीचा फर्स्ट डेचा आहे फर्स्ट डे 10 रुपये. फर्स्ट डे पहिल्या दिवशीची सेविंग आहे 10 रुपीज. सेकंड डे इज इक्वल टू 11 रुपीज. and third day is equal to 12 rupees. म्हणजे असे 1 रुपयाने वाढ म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थमॅटिक प्रोग्रेशन काय झाली आपली 10 11 12 कंटिन्यू असंच वाढणार. शेवटचे 366 दिवस त्यानं ते जमा केले. तर आपल्याला काय करायचं तर एसएन काढायचं. एसएन काढताना आपण टोटल 366 दिवसाची सम काढायची. एन किती दिवस आहेत आपल्याला किती दिवस त्यानं जमा केले. एन इज इक्वल टू 366. ह्याच्यामध्ये फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू 10 अँड डी इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर केल्यावर 1. मग टोटल सम काढायची म्हणून आपण एसएनचा फॉर्म्युला यूज करतो. एसएन इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू b. मग एस 366 काढायचं. 300 and n ची व्हॅल्यू 66 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a ची व्हॅल्यू 10 म्हणजे पहिल्या दिवशी त्याला 10 रुपये जमा प्लस 366 मायनस 1 d इज 1. d1 असल्यामुळे मल्टिप्लिकेशन तेच येणार आहे. भाग जाते पण भागात त्याला पण एसएनची गणित सोडवले. भाग जात पण भाग घालायचं नाही. आणि तर सम संख्या आहे दोन्ही भाग झालेली संख्या आहे इवन नंबर आहे म्हणून भाग जाते आधी. 2 1 जा 2 2 8 जा 1 4 जा 16 2 8 जा 16 2 3 जा 6 इन ब्रॅकेट 10 2 जा 20 प्लस 366 मायनस 1 365 देन 183 इंटू गुणाकार 365 आणि 20 ची बेरीज 385. आता यांचा गुणाकार करतो आपण 385 मल्टिपल बाय 183. त्यांचा गुणाकार 3 5 जा 15 as 5 carries 1 3 8 जा 24 plus 1 25 as 5 carries 2 3 3 जा 9 plus 2 11 plus 8 5 जा 8 पंचे 40 0 carries 4 8 8 जा 64 8 8 64 आणि 4 68 चे 8 हातच्या 6 8 3 जा 24 24 plus 6 30 plus 1 5 जा 5 1 8 जा 8 1 3 जा 3 ॲडिशन करू 5 5 plus 0 5 then 1 plus 8 9 plus 5 14 as 4 carries 1 8 plus 1 9 plus 1 0 carries 1 70,455. that is yes 366 is equal to 70,455. म्हणजे साधारण 2016 च्या शेवटी म्हणजे 366 दिवसात 70,455 रुपये जमा केले. अशा पद्धतीने आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये वर्ड प्रॉब्लेम सोडवायचे.